नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आपण पाहत आहात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. नांदेड जिल्ह्यामध्ये 65% विक्रमी मतदान. सर्वात जास्त लोहा कंधारमध्ये 75% मतदान. खासदार अशोकराव चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क. उमेदवारांचे नियोजित मतदान केंद्रावर मतदान. गाडीपुरा भागातील संवेदनशील मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तात मतदान. नांदेड प्रशासनाची SMS प्रणाली कौतुकास्पद. मतदानाची तात्काळ माहिती देणारा देशातील पहिला प्रयोग यशस्वी. आता बातमीपत्र विस्ताराने. विधानसभा निवडणुकीसाठी नांदेड जिल्ह्यामध्ये 9 मतदारसंघात पार पडलेल्या मतदानाचा टक्का विक्रमी असून जिल्ह्यामध्ये एकूण 65% मतदानाची टक्केवारी झालेली आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये असलेल्या 9 मतदारसंघात एकूण सरासरी 64% मतदान झाले असल्याचे दिसून आले. त्यात किनवट मतदारसंघामध्ये 68%, हदगाव मतदारसंघामध्ये 68%, भोकरमध्ये 71%, नांदेड उत्तरमध्ये 54%, तर नांदेड दक्षिणमध्ये 58%, त्याचबरोबर लोहा मतदारसंघामध्ये 75%, नायगाव मतदारसंघामध्ये 68%, देगलूरमध्ये 59%, मुखेड मतदारसंघामध्ये 63% अशी आकडेवारी असून सरासरी 64.70% मतदान झालेले आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाने यावेळी जास्तीत जास्त मतदान व्हावे यासाठी संपूर्ण जिल्हाभर मतदार जनजागृती अभियान राबवले होते. या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यावेळी मतदानाची टक्केवारी वाढविण्यात प्रशासनाला काहीसे यश आलेले आहे. मागच्या लोकसभेला जिल्ह्यामध्ये 64% मतदान झाले होते. त्यानंतर आता विधानसभेला नांदेड जिल्ह्यात विक्रमी मतदान व्हावे या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने मोठी तयारी केली होती. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने मतदानासाठी राबविलेले अभियान एक लोक चळवळ बनली होती. या लोक चळवळीमध्ये प्रशासनाने विविध सामाजिक संस्था, संघटना, शिक्षण संस्था, प्रशासकीय संघटना आदींना सहभागी करून घेतले होते. त्यामुळे मतदार जनजागृतीमध्ये विशेष भर पडली आणि त्याचा परिणाम म्हणून जिल्ह्यामध्ये 65% विक्रमी मतदान झाले. नांदेड लोकसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर उमेदवारांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला. आज संपूर्ण राज्यासह नांदेड जिल्ह्यामध्ये 9 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडले. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासूनच मतदानाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. यावेळी मतदानासाठी सौम्य हवामान असल्यामुळे मतदारांना उष्णतेचा त्रास होणार नव्हता हे निश्चित होते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी देखील वाढणार हे देखील निश्चित. साहजिकच रांगेत उभे राहून कोणताच उमेदवार मतदानाला वेळ घालणार नव्हता. त्यामुळे अनेक उमेदवारांनी सकाळीच मतदान करण्यासाठी प्राधान्य दिले. नांदेड लोकसभेचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी आपल्या पत्नी सौभाग्यवती अमिता चव्हाण यांच्या समेत शिवाजीनगर येथील नरसिंह विद्यामंदिर येथे मतदान केले. यावेळी खासदार अशोकराव चव्हाण यांनी मतदान करून लोकशाही बळकट करण्याचे आवाहन केले. मैं आज कुछ नहीं कहूँगा, आज वोटिंग का दिन है, इसीलिए कैंपेन बंद हो चुका है. मेरा ये अपील है लोगों से, जाइए वोट कीजिए और हमारी डेमोक्रेसी को अधिक मजबूत बनाइए. आमदार अमरनाथ राजूरकर यांनी देखील यावेळी आपल्या कुटुंबियासोबत मतदानाचा हक्क बजावला. शिवसेनेचे नांदेड उत्तरचे उमेदवार मिलिंद देशमुख यांनी देखील मतदान केले, तर नांदेड दक्षिणचे मनसेचे उमेदवार प्रकाश मारवार यांनीही मतदान केले. शिवसेनेचे नांदेड दक्षिणचे उमेदवार हेमंत पाटील यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर नांदेड उत्तरचे राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर सुनील कदम यांनीही लिमगाव येथे आपले मतदान केले. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते कमल किशोरजी कदम यांनीही लिमगाव येथे जाऊन मतदान केले. नामदार DP सावंत यांनीही मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. नांदेड जिल्हा प्रशासनाने या विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच राबवलेली SMS प्रणाली यशस्वी ठरली असून मतदानाची टक्केवारी अवघ्या 2 मिनिटांमध्ये समजणारी ही प्रणाली नांदेड जिल्ह्यासह आता संपूर्ण देशभरामध्ये कौतुकाचा विषय ठरलेली आहे. नांदेड जिल्हा प्रशासनाने यावेळी मतदान जनजागृतीसोबत मतदान कार्यक्रमाचे देखील हायटेक नियोजन केले होते. अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेने जिल्ह्यातील 9 मतदारसंघातील कर्मचाऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन असो वा मतदानादरम्यानचे संगणकीय कामकाज यावेळी जिल्हा प्रशासनाने तसे तांत्रिक नियोजन देखील केले होते आणि ते यशस्वी झाले. नांदेड जिल्हा नेहमीच नवनवीन संकल्पना राबविण्यात अग्रेसर राहिलेला आहे. मागच्या लोकसभेला जिल्हा प्रशासनाने अशी संकल्पना राबवून विक्रमी मतदान घडवून आणले होते. यावेळी देखील मतदानाचा विक्रम होणार हे निश्चितच. त्याचबरोबर मतदानादरम्यान होणारी मतदानाची आकडेवारी देखील प्रत्येक 2 तासाला अपडेट देण्याचा करिश्मा देखील याच प्रशासनाने यशस्वीपणे राबवला आहे.
NIC अर्थातच नॅशनल इन्फॉर्मेशन चेंबर या सॉफ्टवेअरच्या सहाय्याने जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर आकडेवारी मतदान नोंदणी कक्षामध्ये जमा होणार आणि त्याची संगणकीय कारवाई होऊन एकूण मतदानाची आकडेवारी मिळणार, असे काहीसे हे नियोजन होते। नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावरून दर 2 तासांनी जी मतदानाची टक्केवारी असते ती टक्केवारी आम्ही SMS द्वारा या ठिकाणी प्राप्त करून घेत आहोत। यासाठी प्रत्येक केंद्राध्यक्षांचा मोबाईल नंबर आमच्याकडे रजिस्टर केलेला आहे। नांदेड जिल्हा प्रशासनाने स्वतःहून ही यंत्रणा कार्यान्वित केली असून हा देशातील पहिलाच प्रयोग आहे। कदाचित या यशस्वी प्रयोगाची नकल यानंतर इतर जिल्ह्यातील प्रशासन देखील करेल यात शंका नाही। दुहेरी खून प्रकरणामुळे शहरातील अतिसंवेदनशील ठरलेल्या गाडीपूर्व भागामध्ये चोख पोलीस बंदोबस्तामध्ये सुरळीत मतदान पार पडले। शहरातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या गाडीपुरा भागामध्ये पोलीस प्रशासनाच्या वतीने विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। जिल्ह्यामध्ये एकूण 142 संवेदनशील मतदान केंद्र होते, त्यातीलच गाडीपुरा भागातील एक मतदान केंद्र आहे। 8 दिवसापूर्वी याच भागामध्ये दुहेरी हत्याकांड झाले होते। ऐन विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हा प्रकार घडल्यामुळे विधानसभा निवडणुकीवर त्याचा परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष प्रयत्न केले होते। त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली होती। त्यासाठी सीमा सुरक्षा दलाच्या 3 कंपन्या, मध्य प्रदेश राखीव दल, रेल्वे सुरक्षा दल, तेलंगणा राखीव पोलीस दल यासह अन्य पोलीस कर्मचारी असा एकूण 5000च्या वर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता। गाडीपुरा भागामध्ये मात्र विशेष पोलीस सुरक्षा तैनात करण्यात आली होती। सुदैवाने मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही, हे विशेष। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। नांदेड जिल्ह्यामध्ये 65% विक्रमी मतदान, सर्वात जास्त लोहा कंधारमध्ये 75% मतदान। खासदार अशोकराव चव्हाण यांनी बजावला मतदानाचा हक्क, उमेदवारांचेही नियोजित मतदान केंद्रावर मतदान। गाडीपुरा भागातील संवेदनशील मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तात मतदान। नांदेड प्रशासनाची SMS प्रणाली कौतुकास्पद, मतदानाची तात्काळ माहिती देणारा देशातील पहिला प्रयोग यशस्वी। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया, नमस्कार।